अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली। मंत्रिमंडळाच्या उपसमितीने सखोल चौकशी त्या ठिकाणी अभ्यास करून मराठा समाजाला न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण कसं देता येईल याच्यावरती मार्ग काढला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जे त्या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन चालू होतं ते यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पडलं। याचा खरोखर मान्य देवेंद्रजीचे या ठिकाणी आभार मानले पाहिजे की त्यांनी दोन्ही समाजामध्ये समन्वय ठेवत एक चांगला असा तोडगा त्या ठिकाणी काढलेला आहे। नाही, निश्चितच नाही। हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांना ऑलरेडी त्या ठिकाणी दाखले दिलेले आहे किंवा कुणबीमधून दखल घेण्यात आलेली आहे, त्याच्यावरूनच त्या लोकांना त्या ठिकाणी देण्यात आहे। त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणात त्या ठिकाणी धक्का लागणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।